थकीत ऊस बिलासाठी आंदोलनाच्या 5व्या दिवशी शेतकरी आक्रमक झाले असून आमदार कैलास पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली। गोकुळ साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे सुमारे 130 कोटी रुपयांचे ऊस बिल थकवण्यात आल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत थकीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी साखर कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली। संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत थकीत बिलाबाबत जाब विचारला। दरम्यान गोकुळ साखर कारखान्याला चालू वर्षातील ऊस गाळपासाठी शासनाकडून गाळप परवाना देण्यात आलेला नसल्याची माहिती साखर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली। ही माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तहसीलदारला कलेक्टरला कळवलं पाहिजे, गाळप परवाने नाही। तहसीलदार कलेक्टर तिथं दमडी देतील, काय जे प्रकटन गाव लावतील। शेतकरी काय असतं हो, गरीब माणूस असतं, शेतकरी असतं, कधी साखर आहे गाळप परवाना दिलेला नाही। कारखाना चालू व्हायचे, दिवाळीला कारखाना चालू होते, त्याच्या आधी ज्या भागातून सांगतील म्हणजे कर्नाटकमधून आणून द्या, नाही तर इकडून आणून द्या, पण ती बी शेतकरी जायची कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक कोणी, त्यासाठी कमीत कमी तेवढं तरी काम करा, तेवढं उपकार करा आमचं शेतकरी। विचार केला नाही, विचार यावेळी आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत साखर आयुक्त कार्यालय मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। 5व्या दिवशीही आंदोलन सुरूच असल्याने गोकुळ साखर कारखान्याविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।